नमस्कार, मस्तांचा मॅथ्स स्टडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुमचं बीएड सेकंड इयर फोर्थ सेम. मी हा जो व्हिडिओ तयार करत आहे, व्हिडिओ मी प्रत्येक मेथडचा सेपरेट तयार करणार नाही. हा व्हिडिओ सगळ्या मेथडसाठी कॉमन हा व्हिडिओ असेल, ही गोष्ट लक्षात घ्या. सगळ्याच मेथडचे विद्यार्थी या व्हिडिओचा अभ्यास करायचा. फक्त आणि फक्त शेवटचा जो चॅप्टर आहे, जो सिलेबस आहे 8वी 9वी 10वीचा तो शेवटच्या चॅप्टर मध्ये प्रत्येक मेथड मध्ये तो मेथडचा शेवटचा चॅप्टर प्रत्येकाला आपापल्या परीने वाचायचा. कारण ते कोणताही ते सांगता येत नाही. फक्त मॅथ आणि सायन्सच्या शेवटच्या धड्याचे सुद्धा मी पॉइंट या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे मूल्यमापनाचा अर्थ. मेथड जे असेल ते गणित मूल्यमापन, विज्ञान मूल्यमापन, मराठी मूल्यमापन, इतिहास मूल्यमापन असं विषयाला अनुसरून मूल्यमापनाचा अर्थ, तंत्र, साधने इत्यादी स्पष्ट करा. अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाईल. किंवा मूल्यमापनाचा अर्थ, साधने, स्वरूप अशा स्वरूपात कोणताही प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये यायचा आहे उद्दिष्टाची चाचपणी, लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रादेशिक परीक्षा, पडताळ सूची आहे, पदनिचय श्रेणी आहे, प्रासंगिक नोंदी आहे, संख्यात्मक आहे आणि गुणात्मक है इत्यादि किंवा घटक चाचणी. पुढचा एक पॉइंट या ठिकाणी वाढवू शकता. उर्दू मीडियम के तालिब इल्म, उर्दू में अगर उर्दू की मेथड है तो उर्दू मेथड के लिए भी इम्पोर्टेंट है. उर्दू मेथड के लिए कैसा क्वेश्चन पूछा जाता है, कदर पैमाइश का मायना बताकर उसके वसाइल, उसकी नुयत वाज़ करो. ऐसा अगर आया तो उसमें है मकासिद है, तहरीरी इम्तिहान है, जुबानी इम्तिहान है, प्रैक्टिकल है, पड़ताल फहरिस्त है, बरमुखाई इंद्राज है, आदती है और सलाहियत है. ये नुकात उर्दू मेथड के अंदर भी लिख सकते हैं. यानंतर घटक चाचणीची रचना, संपादन, उत्तर सूची, गुंदा नियोजन. संपादन, उत्तर सूची, गुंदा नियोजन. आता इंग्लिश मेथड वाले विद्यार्थी, इथे इंग्लिश मेथड वाले विद्यार्थी सांगतो तुम्हाला. इंग्लिश मेथडचे विद्यार्थी कसे लिहितील, व्हॉट इज मेन बाय इव्हॅल्युएशन and write the meaning structure of evaluation. असा प्रश्न जर विचारलं तर त्याच्यामध्ये इथं एम सब्जेक्टिव्ह, ओरल, रिटन, प्रॅक्टिकल, त्याच्यानंतर काय म्हणू आपण न्यूमेरिकल अँड क्वालिटी, याच्यामधले जे बी पॉइंट सुचतात ते पॉइंट तुम्ही ट्रान्सलेट वगैरे करून घ्या. घटक चाचणीची रचना, संपादन, उत्तर सूची किंवा गुंदा योजना किंवा घटक चाचणी तयार करताना कोणत्या बाबीचा विचार करावा लागतो. यामध्ये आराखडा आहे, संविधान तक्ता आहे, उत्तर सूची आहे, प्रश्नपत्रिका आहे, उद्दिष्ट आहे, उपघटक आहे, प्रश्न प्रकार आहे. उर्दू मीडियम के तालिब इल्म इकाई जान जाने क्या बताकर सवाल पर्चा, जवाब पर्चा और मार्क सिस्टम के बारे में मालूमात लिखो. उसमें नंबर 1 है ढांचा, उसके बाद है उसको संविधान तख्ता है. संविधान तख्ते को क्या बोलते हैं वो जहन में नहीं आ रहा है. संविधान तख्ता, उसके बाद जवाब पर्चा है, सवाल पर्चा है, मकासिद है, झेली नुकात है, सवालात की किस्में हैं वगैरह तुम लिख सकते हैं. अब निदानात्मक इंग्लिश मीडियम चे विद्यार्थी काय लिहिणार, व्हॉट इज मीन बाय युनिट टेस्ट. युनिट टेस्ट म्हणजे काय, किंवा युनिट टेस्टवर कोणताही क्वेश्चन विचारलं त्याच्यामध्ये स्ट्रक्चर, ब्लूप्रिंट, आन्सर शीट, क्वेश्चन पेपर, एम सब्जेक्टिव्ह, सब युनिट, टाइप्स ऑफ क्वेश्चन, हे पॉइंट तुम्ही लिहू शकता. आता निदानात्मक आणि उपचारात्मक अध्यापनाची संकल्पना, गरज, महत्व, वैशिष्ट्य हे तुम्ही विचारलं तर लिहिता आलं पाहिजे. मग काही विचारू दे, निदानात्मक किंवा उपचारात्मक अध्यापन पद्धतीवर कोणताही प्रश्न विचारू दे. कच्चे दिवे, वैद्यकीय शास्त्र, चुका, अडचणी, चुकांचे कारण, चुकांच्या सवयी, चुकीच्या सवयी, मार्गदर्शन, सुधारणा, उद्दिष्टपूर्ती हे मुद्दे उपचारात्मक आणि नैदानिक चाचणीवर आधारित कोणताही प्रश्न लिहू शकतात. इसमें मवादात तदरीस
और तस्कीसी जांच और मामला जाती तदरीस पे कौन सा भी क्वेश्चन आने दो, ये नुकात लिखेंगे। उसके अंदर के जो क्या बोले खामियां, मेडिकल फील्ड, गलतियां, मुश्किलात, गलतियों की वजह, गलत आदतें, रहनुमाई, सुधार और मकसद को मुकम्मल करना, ये उर्दू वाले भी लिख सकते हैं। अतः इंग्लिश मीडियम डायग्नोस्टिक टेस्ट के ऊपर कौन सा भी क्वेश्चन आने दो, उसमें क्या 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 लिखेंगे, और मैं जितने पॉइंट याद है मेरे को उतने पॉइंट में बता रहा हूँ, ये पॉइंट्स आंसर में लिखेंगे। एम सब्जेक्ट टू गाइडेंस, फिर उसके बाद चेंजेस, उसके बाद क्या बोलेंगे मेडिकल फील्ड आणि बाकीचे जे पॉइंट आहेत ते पॉइंट मी ट्रान्सलेट करून घेण्याचा प्रयत्न करा। अभ्यासपूर्वक उपक्रमाची गरज, महत्व, तत्वे, फायदे, आवश्यकता अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला तर त्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास आहे, सभाधिकपणा आहे, ज्ञान आहे, प्रात्यक्षिक ज्ञान आहे, मोठ्यांचा आदर्श आहे, क्षमता आहे, कौशल्य आहे, सृजनशीलता आहे, मनोरंजनातून ज्ञान प्राप्ती आहे इत्यादी मुद्दे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता। उर्दू मीडियम के तालिब इल्म सखाफती प्रोग्राम यानी क्या, या कोरिलेटेड प्रोग्राम, निसाबी तालीम से कोरिलेटेड जो प्रोग्राम होते हैं उसकी अहमियत, जरूरत, फायदे कुछ नहीं दो, उसमें अंदाज़ा तरक्की, डेयरिंग आदि बच्चे में इल्म हासिल होता है, प्रैक्टिकली नॉलेज हासिल होता है, हाँ बड़ों की मिसाल, सलाहियतें, हाँ महारतें, न्यू क्रिएटिविटी और दिलचस्पी से इल्म, ये उर्दू मीडियम के तालिब इल्म लिख सकते हैं। सिलेबस कोरिलेटेड प्रोग्राम्स, बेनिफिट, मेरिट, डिमेरिट असं जर प्रश्न विचारले इंग्लिश मध्ये तर यामध्ये घेऊ शकतात। ऑलराउंडर डेव्हलपमेंट, कॉन्फिडन्स, नॉलेज, प्रॅक्टिकली नॉलेज, हां त्याच्यानंतर आयडियल, कॅपॅसिटी, स्किल, न्यू क्रिएटिविटी अँड इंटरेस्टिंग नॉलेज पॉइंट या ठिकाणी तुम्ही लिहू शकता। आता मी या ठिकाणी उदाहरण दाखल घेतले, गणित मंडळाची उद्दिष्ट, मराठी मंडळाची उद्दिष्ट, इतिहास मंडळाची उद्दिष्ट, भूगोल मंडळाची उद्दिष्ट, इंग्लिश मंडळाची उद्दिष्ट, असे कोण वेगवेगळ्या मेथडची उद्दिष्ट, उर्दू मंडळाची उद्दिष्ट विचारले की तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। त्यामध्ये गणित मंडळाची रचना, मंडळाची कामे, उद्दिष्ट, उपक्रम, विषयाचा विकास, विषय साहित्य, पुस्तके, प्रदर्शने इत्यादी तुम्ही गणित मंडळाच्या संदर्भामध्ये लिहू शकता किंवा जे तुमचे विषय आहेत त्या मंडळाच्या संदर्भामध्ये। अब उर्दू मंडल की साख, उर्दू मंडल के काम, मकासिद, प्रोग्राम, मजमून की तरक्की, मजमून का वसाइल, किताबें और नुमाइश वगैरह लिख सकते हैं। हाँ आता गणित मंडळ आहे का नाही, गणित मंडळाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात बघा, इसको अंजुमन भी बोलते हैं उर्दू में। इंग्लिश मध्ये बघा बरं, इंग्लिश मध्ये गणित मंडळाला काय म्हणतात, गणित मंडळ। हां मग आता गणित मंडळाचे लिहिताना किंवा कोणत्याही मंडळाची माहिती लिहिताना तुमच्या मेथडची हां स्ट्रक्चर, वर्क, एम सब्जेक्टिव, प्रोग्राम, सब्जेक्ट डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर काय सब्जेक्ट, काय नाव आपण सब्जेक्ट साठी लागणारे जेवढे बी काय चार्ट वगैरे असतील ते, बुक अँड एक्झिबिशन, हे पॉइंट या ठिकाणी तुमच्या मंडळाच्या संदर्भामध्ये लिहू शकतात। मंडळाला नाव काय आहे याच्या संदर्भामध्ये आपण ती माहिती तुम्हाला शेवटपर्यंत सांगतो, ते काय ते मंडळ कशाला म्हणायचं, गणित मंडळ किंवा हे इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते तुम्ही ट्रान्सलेट करून घेतलं तरी चालेल। आता गणित, इतिहास, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू
या विषयाची संरचना म्हणेल कोणत्याही एका विषयात, त्याचे प्रकार, त्याचे महत्व म्हणेल. त्याच्यामध्ये वृक्षाकार आहे, वर्तुळाकार आहे, द्विमितीय आहे, त्रिमितीय आहे, घटक आहे, उपघटक आहे, संबोध आहे, तत्व आहे, नियम आहे, उदाहरणे आहे इत्यादी मुद्दे लिहू शकतात. उर्दू की सात की अहमियत वृक्षाकार, वर्तुलाकार, द्विमितीय, त्रिमितीय, घटक, उपघटक, संबोध, तत्व, नियम, उदाहरणे. सात के बारे में दायरे के साथ, शजरी तवजी सात, दो रुकनी, सह रुकनी, सबक, जैली सबक, तस्वुरात, उसूल, जाब्ते, मिसालें, नुकात लिख सकते हैं. स्ट्रक्चर ऑफ इंग्लिश स्ट्रक्चर मध्ये जर विचारलं त्यानंतर सर्कल, वन पार्ट, वन साइड, टू साइड, यूनिट, सब यूनिट, कॉन्सेप्ट, रूल्स, एक्झाम्पल्स ही पॉइंट लिहू शकता तुम्ही स्ट्रक्चर ऑफ इंग्लिशच्या संदर्भात. या मंडळाला काय म्हणतात तेवढं लिहून घ्या, तुम्ही ट्रान्सलेट करून घ्या. अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची संकल्पना स्पष्ट करा. उद्दिष्ट, जीवन उपयोगी, व्यक्तिमत्व विकास, गाभा घटक, क्षमता, कौशल्य, राष्ट्रीय विकास, व्यावहारिक उपयोग. अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमावर कोणताही प्रश्न विचारते हेच मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे निसाबे तालीम और दर्सियात की तस्वुरात, उसकी अहमियत, जरूरत, फायदे, कुछ नहीं दो. उसमें मकासद, जिंदगी में इस्तेमाल, हमाजत तरक्की, बुनियादी इकाइयां, सलाहियतें, महारतें, मुल्की तरक्की, कारोबारी इस्तेमाल लिख सकते हैं. हाँ, करिकुलम एंड सिलेबस. व्हाट इज मीन बाय करिकुलम एंड सिलेबस? हाँ, कंसेप्ट ऑफ करिकुलम एंड सिलेबस, एन इम्पॉर्टंट मेरिट, डिमेरिट, काही प्रश्न विचारते हे लिहू शकता तुम्ही. ऑब्जेक्टिव्ह, डेली लाइफ यूजेस, ऑलराउंडर डेव्हलपमेंट, 10 core elements, कॅपॅसिटी, स्किल, त्याच्यानंतर नेशन डेव्हलपमेंट अँड बिझनेस डेव्हलपमेंट हे पॉइंट तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. पाठ्यपुस्तकाचे चिकित्सक विश्लेषण करा किंवा परीक्षण करा किंवा चांगल्या पाठ्यपुस्तकाचे निकष लिहा. चांगल्या पाठ्यपुस्तकाचे अंतरंगानुसार, बाह्य अंगानुसार, उद्दिष्टानुसार असं तिन्ही विचार किंवा परीक्षण करा म्हणजे तिन्ही येणार आहे. अंतरंगानुसार अनुक्रमालिका, तारीख, चित्रे, आकृत्या, आशय. बाह्य अंगानुसार मुखपृष्ठ, मलपृष्ठ, किंमत, शीर्षक. उद्दिष्टानुसार विषयाबद्दल आवड, अभिरुची, विषय ज्ञान, दैनंदिन जीवनात उपयोग हे लिहू शकतात. जर दर्शिक कर जायजा करो, मवासला करो, बाहरी अंदरूनी और मकासद पर जायजा करो. या अच्छी दर्शिक कुतुब आपके नजरिए से कैसी होना चाहिए, चांगले पाठ्यपुस्तक तुमच्या दृष्टीने कशी असावे उसके बारे में पॉइंट. अंतरंगानुसार यानी अंदरूनी, फहरिस्त, तारीख, शक्लें, मवाद. बाहरी उसमें सही वर्ग, जुक्त वर्ग, कीमत और मवाद. मकासद के पर उद्दिष्टानुसार विषयाबद्दल आवड, अभिरुचि, विषय ज्ञान, दैनंदिन जीवनात उपयोगी. मजमून के बारे में दिलचस्पी, मजमून से लगाव लगाना, मजमून का इल्म और रोजमर्रा की जिंदगी में इस्तेमाल. तो यहाँ पर चांगल्या पाठ्यपुस्तकाचे चिकित्सक परीक्षण मध्ये तुम्हाला पॉइंट काय बघायला सिलेबस मध्ये त्याच्यामध्ये इंटरनल, एक्सटर्नल अँड एम्स ऑब्जेक्टिव्ह हे 3 पॉइंट आहेत. त्याच्यामध्ये इंडेक्स, टाइप, डायग्राम आणि त्याला काय म्हणू आपण कन्सेप्ट. एक्सटर्नल त्याच्यामध्ये एक्सटर्नल मध्ये व्हॅल्यू, टायटल, फ्रंट पेज, बॅक पेज. आणि एम्स एमच्या संदर्भामध्ये सब्जेक्ट नॉलेज, डेली लाईफ यूजेस, इंटरेस्ट अँड काय म्हणतात सब्जेक्ट इंटरेस्ट हे पॉइंट तुम्ही लिहू शकता. अभ्यासक्रम रचनेचे प्रकार.
अभ्यासक्रम रचनेचे प्रकार रेषीय पद्धत आहे, समकेंद्रीय पद्धत आहे, ऐतिहासिक पद्धत आहे, घटक पद्धत आहे, वर्तुळाकार आहे, वृक्षाकार आहे, सगळ्या मेथडसाठी कॉमन. निसाबे तालीम के 7 के तरीके वाजो. खती तरीका, अमलबजी तरीका, हिस्टोरिक तारीखी तरीका, सबक का तरीका, दायरी तरीका और सैरने तरीका ये बता सकते हैं. राइट अ टाइप ऑफ करिकुलम, करिकुलम स्ट्रक्चर, linear, historical, unique, circle and tree diagram. These are all types of curriculum structure. हे एवढे मुद्दे आहेत. याच्यामध्ये इंग्लिशचा माझ्याकडे सिलेबस नव्हता, परंतु सिलेबस वगैरे नसल्यामुळे मी मोठा शब्दामध्ये तुम्हाला सांगितलं, पॉइंट्स प्रत्येक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त प्रश्न तेवढे इंग्लिशचे तुम्ही तुमच्या सिलेबस मध्ये काय ते पॉइंट ट्रान्सलेट करून घेण्याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करा. आणि शेवटचा जो धडा आहे, प्रत्येक विषयाचा प्रत्येक मेथडचा वेगवेगळा धडा असतो. त्या वेगवेगळ्या धड्यातली माहिती तुम्ही वाचा. फक्त मी गणित आणि विज्ञानाच्या संदर्भामध्ये या दोन मेथडच्या संदर्भामध्ये, गणितामध्ये संख्या व संख्येचे प्रकार वाचन करा, वर्ग आणि वर्गमूळ वाचन करा, नफा तोटा प्रश्न येऊ शकतो, त्याच्यावर शेकडेवारीवर प्रश्न येऊ शकतो, सरळाचे प्रवाहावर प्रश्न येऊ शकतो. धातू आणि अधातू विज्ञानामध्ये प्रदूषणाचे प्रकार, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, भू प्रदूषण, मृदा प्रदूषण या कोणत्याही एका प्रदूषणाची कारणे, उपाय वगैरे विचारला जाऊ शकतो. गतीचे प्रकार विचारलं, ऊर्जेचे प्रकार, बलाचे प्रकार, उष्णता आणि प्रकार याच्या संदर्भामध्ये माहिती विचारलं पुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. आता त्याच्यानंतर तुमचे जे वेगवेगळे मेथड आहेत, भूगोल असेल, भूगोलामध्ये सुद्धा तुमचा जो सिलेबस दिलेला आहे, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, भू प्रदूषण, मृदा प्रदूषण असेल, मातीचे प्रकार, खडकाचे प्रकार, त्याच्यानंतर जे तुम्हाला उष्णता, वातावरण जे दिलं ते तुम्ही करा. इतिहासाचे साधने असतील वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यानंतर इतिहासामध्ये मध्ययुगीन, अर्वाचीन, प्राचीन त्याची माहिती असेल, साधनाची माहिती असेल, सिलेबस मध्ये काय काय दिलं शेवटचा धडा तुम्हाला प्रत्येक मेथडच्या विद्यार्थ्याला ते वाचलं पाहिजे. मी सेकंड इयरच्या कॉमर्स मेथड असेल, मराठी मेथड असेल, उर्दू मेथड असेल, इंग्लिश मेथड असेल, मॅथ, सायन्स, भूगोल, इतिहास आणि इव्हन हिंदी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ट्रान्सलेट करून लिहू शकता आणि मला जे संबंध आहे ते विचारू शकतात. सर्व विद्यार्थ्यांना या मेथडच्या परीक्षेच्या खूप शुभेच्छा देतोय. सर्वांनी थोडा सिलेबस लक्षात ठेवून एकच व्हिडिओ बघा, सगळं तुमचे दोन्ही मेथड कव्हर होतील. चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राइब करा, शेअर करा आणि मेथडचे पेपर झाल्यानंतर तुमचा सेकंड इयर संपतो, तुम्ही माझ्या चॅनलशी जोडून राहा, जेणेकरून मी भविष्यामध्ये तुम्हाला टीईटी, सीईटी च्या संदर्भामध्ये, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये सुद्धा महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. सर्वजण आठवणी ठेवा, ओळख ठेवा. धन्यवाद.